हाय दिवाळी झाल्यावर काय बापू मग काय नाही आलो की राशीनवरनं. कसं वाटलं? राशीनला गेलो तो 4 दिवस पदशीर राहिलो. यात्रा कशी होती? यात्रा भारी असते राशीनची. मला जायचं होतं पण मम्मी म्हणजे नको जाऊ. का अरे काय झालं गेलो आपलं आता राजीनं आमचा अण्णा गेल्यात त्या लोणावर होय. काल गेली ती मी आलो आज मी म्हणलं कसं का चला ना त्यांचं या नाही ते नका येऊ. इतक्या जणांना जायला येत नव्हतं ना अण्णा म्हणलं मग आजी म्हणली मग बरं आजी मम्मी म्हणलं असू द्या आलोय बर का समद्या काकू आका मामा हे घरी नव्हतो व्हिडिओ मध्ये होय. नाही काय पदशीर चाललंय काय नाही आता एक ठेवली गय आपली पदशीर हातापुरतं ठेवलं. नाही लय आपलं निवांत राहायचं सुखी रानात आपलं डुगू डुगू कोथमीर भाजी करायची तेवढीच विकायची आणि न्यार राहायचा. हा असू दे मग आज हॉटेल चालू केले. हो ये जेवाय समजे बर का आमचा बापू पण जायच्यात. हा मी बी जायचोय आता घालवाय ह्यांना असं आवरून कुठलं पण घालवाय जायचं त्याच्यामुळं होय. हा नमस्कार समद्यांना. बाहेर कडक ऊन पडले 9:30 वाजले म्हणलं बाहेर कडक ऊन पडलं. बाहेर लय ऊन पडले आता पाऊस गेला की आता काय कवर पावसाला आणते रानाला वावस कसं होईल तुला का सायकली जायचंय म्हणलं. हा मला वाटलं होतं तुझ्या जेवावत आला असं आता शाळेत जायचं. अरे उन्हात आणायचं ग उन्हात आणायचं लय नाटकी पोरगी लय म्हण लय असू दे माझ्या मैत्रिणी आहेत म्हणून तरी चालली नाही तर मी बापूला सोडवायला लागणार होते. नाही आता बापू येते लाकडीहून जाऊन उरकले सगळे आता तर माझं उरकते. ईश्वरीला फोन करून विचारते गुरांना खाया पाणी केलं आली ऊन लय तावत या 9:15 वाजले म्हणलं तावणारच की. बरं जाऊ दे बापू आल्यावर बांधते ना त्याला पाणी ही सगळं आवरलंय आता माझं आवरायचं चाललंय. एकतर मच्छरांनी मला तोडून खाल्लंय. बापू आल्यावर दाखवते तुम्हाला. बापू आलं म्हणून म्हणलं चला बापू म्हणलं मी माझं लाकडी थोडं काम आहे तेवढं मी येतो मग म्हणलं चालतंय. आता तर साडी घालायची डोकं इचरायचं आणि ऋतू येते या ऋतूच्या फोन करायचंय. हा ती आली असून उरकून तिला म्हणलंय लवकर उरकून या. काल मग तिथलं सगळं राडा हे आवरलाय पण बायका आता 10 दिवस सुट्टी म्हणल्या बायकांचं पण बघावं लागेल सगळं केलंय रात्री नियोजन पण कुणी येतंय कुणी नाही. 10 दिवस सुट्टी म्हणले की बायकांनी दुसरी कामं घाललेली आपण आणि उरकायचं आणि बघा. आणि तुम्हाला एक सांगायचंच राहिलं की आता ही आपला लसूण आहे मका गावरान आता कसं लसूण लावते की आता हे दसरा झाला की लसूण लावायला चालू करते. तर हे आता लसूण मी आणला या लावायसाठी मला कुणाला लसूण लावायसाठी रानात पाहिजे असेल किंवा घरी खायला पाहिजे असेल तरी तुम्ही ऑर्डर टाकू शकता आपल्याला. हे गावरान लसूण आहे तुम्हाला हे वाटत असेल पण कुड्या काय काय जर म्हणतात आम्हाला मोठ्या कुड्या द्या काय काय म्हणतात बारक्या कुड्या द्या. आता हे एवढी कुडी आहे ही काय ही नाही हो काय आपली अशी गावरान कुडी आहे बघा. आता गावरान लसूण पर्पल असतो बघा पर्पल आहे का नाही. हा हो का आज सोलून तुम्हाला दाखवते मी. आता हे कसं या लाल कुड्या आहेत का नाही बघा हो का. तुम्ही बरेच जण म्हणता की आम्हाला काय फसवताय का काय कशाला फसवू. आता हे लसूण ऑर्डरीचाच आहे बऱ्याच जणांना लावायला पाहिजे. कुणाचा 3 किलो कुणाचा 2 किलो कुणाचा 5 किलो 5 किलो पर्यंत ऑर्डरी देते मी. ज्यांना कुणाला लावायचं असेल कुणाला काय करायचं असेल तरी बघा. आणि हा आपला असा मस्त लसूण आहे छान आहे तुम्हाला घरी खायला पण. आणि बरेच दिवस झालं काही मी व्हिडिओ पण टाकला नव्हता का तर म्हणजे पावसाचंच होतं ना वातावरण. कुरिअर जायला पण थोडा ताण पडायचा. इकडं पाऊस आला आणि तिकडं पुरी आला आणि तिकडं आमकं झालं तिकडं फलाना झालं त्याच्यामुळे मी 10-15 दिवस तर एवढ्या 8-15 दिवसात कुरिअरच टाकली नव्हती लसणाची. पण परवा दिवशी त्यांना लावलं होतं टाकाय बऱ्याच ऑर्डर राहिल्या होत्या. तर आता हे कसं आहे हो का थोडस लसूण काय उन्हाला टाकत नाही ना लय त्याच्यामुळे मी असं पसरलाय घरात. आणि आता सांडगं पण चालू होणार आहे ज्यांना कुणाला ऑर्डर टाकायच्या त्यांनी टाकू शकता या काय अडचण नाही. आणि लसणाच्या पण ऑर्डर टाकू शकताय तुम्हाला ऑलरेडी माझा नंबर ही माहिती आहे. आता ठेवलंय मी करायसाठी त्याला आता आवारते. आणि 5 किलो पर्यंत मी लसूण देऊ शकते तुम्हाला पार्सलनी. काय लावायला ज्यांना लावायसाठी पण बरेच जणांनी मला आधीच सांगितलं होतं की ताई आम्हाला लावायला लसूण देतात का. तर लावाय पण मी तुम्हाला लसूण देऊ शकते कारण का आपला गावरान लसूण मी असा बांधून ठेवलेला होता
ही आता कसं ही तोडलाय सगळा मी, माझा आता सगळा लसूण ऑलरेडी संपलेला आहे, एवढा राहिलेला आहे. ज्यांना कुणाला ऑर्डर टाकायचं त्यांनी पटापटा टाका. इथली सगळी तोडली वय. हा ही सगळं एकूण टाकला तोडून. आता लावायचा आहे ना, आता मला पण रानात लावायचा आहे निघून, कारण का लय लावायचा आहे त्यांना. तुम्हाला लसूण कमीच नाही पडला पाहिजे गावरान घरचा लसूण. तर 2-4 दिवस बाया लावून लसूण लावून काढणार नाही आता मला, कारण का रानात वापसा नाही, वापसा आला की लावून काढायचाय आणि गहू पेरायचाय रानात. आपण दुसरं काही नाही करायचं, बाकीचं तर ऊस आहे तुम्हाला तर माहिती आहे. तर चला, खरंच पाहिजे असेल कुणाला तर तुम्ही हे करू शकता. तुम्हाला ऑलरेडीच माझा तर नंबर माहितीच आहे सगळ्यांना, व्हॉट्सअप नंबर बऱ्याच जणांना. कुणाला माहित नसला तर एकदा सांगते मी, 9699083827 हा माझा नंबर आहे. तर टाका ऑर्डरी, तुम्हाला घरपोच लसूण. महाराष्ट्राच्या बाहेर असलं तर 100 रुपये कुरिअर चार्ज, आणि महाराष्ट्राच्या आता असलं तर 50 रुपये कुरिअर चार्ज असं सांगून ठेवलं. किंवा पोस्टाने याने टाकायचं म्हणल्यावर येतात बरं का, कुणी 70 घेतं, कुणी 50 घेतं. तर असो, काय वरचं मी भरती, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तर घ्या लसूण, तुम्हाला सगळ्यांना लावायला पाहिजे तेवढा मी भरपूर लसूण आहे, सगळा तुम्हाला मी देईन. घरचा ती पण शेतातला लसूण आहे. माझा संपत आलाय, पण माझ्या चुलत सासूबाईंचा आहे. असू द्या, बाय सगळ्यांना.